भारतीय जनता पक्षाशी थेट युती जरी झाली नाही तरी भारतीय जनता पक्षाबरोबर महायुती जी सत्तेत आहे त्यातील एका पक्षाबरोबर आपण आघाडी केली की हे संविधान बदलणे कोणाला शक्य नाही. ते फक्त आंबेडकर वाद्यांची जागीर नाही आहे. हे संविधान अख्ख्या देशातल्या लोकांचं आहे. कार्यकर्ता जगला पाहिजे आंबेडकर चळवळीतला. आज मला अनेक गटातटातून आणि वंचितमधून सुद्धा अनेक लोकांचे फोन येत आहेत की आम्ही तुमच्याबरोबर येतोय. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा स्वतः सत्तेमध्ये गेलेले आहेत. आपला मूर्खपणा का चालू ठेवायचा हे कुठेतरी थांबलं पाहिजे. लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या इच्छा आकांक्षा लक्षात घेऊन केलेली ही युती आहे. जो बदलतो तो टिकतो, जो बदलत नाही तसाच रिजिड राहतो तो संपतो. माझं मत आहे की कार्यकर्ता जगला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून मी हे केलेलं आहे. तुम्ही जे म्हणाला फार मोठा आंबेडकरी समूह आहे. फार मोठा समूह नाही. SC मध्ये 13 ते 15% शेड्यूल कास्ट आहे, बरोबर. त्याच्यामधले जे बाबासाहेबांना मानणारे 10% असते, त्याच्यामध्ये 10 तुकडे आहेत. कदाचित वारं फिरलं तर नरेंद्र मोदी सुद्धा पडू शकतात. कसं युद्धामध्ये काय टेक्निक वापरलं हे कोणी बघत नाही. जिंकला युद्ध हे मग. प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज आपण ज्या विषयावर मुलाखत घेणार आहोत, आपल्या सोबत महनीय अतिथी जे असणार आहेत त्यांच्या संदर्भात आज आपण प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा बातम्या ऐकल्या आणि पाहिल्या असतील. सध्या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये असलेली महायुती यामध्ये सामील असलेले 3 पक्ष, भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अजितदादा पवार, या तिघांची मिळून जी महायुतीची सत्ता आहे, या सत्ता पक्षांबरोबर आंबेडकराईट विचारांच्या एका पक्षाने युती केलेली आहे. आणि या युतीवरून आंबेडकरी चळवळीमध्ये आणि एकूणच एक माहोल जो चर्चेचा बनला, त्या अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत. माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्यासोबत आपण जी रिपब्लिकन सेना आणि शिवसेना यांची जी युती झाली त्या संदर्भात आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, तुमचं सर्वप्रथम त्रिवेदी मीडियामध्ये स्वागत. जय भीम. बोला सर. म्हणजे रिपब्लिकन सेना म्हणजे भारतीय जनता पक्षाशी थेट युती जरी झाली नाही तरी भारतीय जनता पक्षाबरोबर महायुती जी सत्तेत आहे त्यातील एका पक्षाबरोबर आपण आघाडी केली आणि हा समाज मनामध्ये एक वादाचा विषय झाला. आणि याच्यावर सर्वात पहिलं जे काही टीका टिप्पणी आलं ते माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडूनच आलं. तर या सगळ्या संदर्भामध्ये आपण सर्वप्रथम काय सांगा? पहिल्यांदा मी एक सांगतो की आमची युती ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर झालेली आहे. ती काही महायुतीबरोबर झालेली नाही. आणि ते त्यांनी स्वतः आमची जी संयुक्त प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि आम्ही दोघांनी ते ठरवलेलं आहे की त्यांना अजून कोणाशी युती करायची असेल तर ते मोकळे आहेत त्यांच्या पक्षाची. आणि मला अजून कोणाशी युती करायची असेल, आमच्या RPIचे अनेक गटतटाचे काही कार्यकर्ते आमच्यात आज सामील होत आहेत, वंचितचे सामील होत आहेत आणि काही गटतट आमच्याबरोबर युती करण्याच्या गोष्टी करत आहेत. तर त्यांना त्यांचं काही अटकाटी असणार नाही. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला एक स्वातंत्र्य असतं, कोणी कोणावर जावं. त्यामुळं राजकीय युती ही काही राजकीय म्हणजे जागांवर आणि तिथे तत्त्वज्ञानाचं कुठे येत नाही, तत्त्वज्ञान कुठे आड येत नाही. आणि तसंही बघितलं तर आज देशामधले सर्वच पक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अंडर काम करतात. त्यामुळे बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान या संविधानामध्ये म्हणजे इन्क्लूड केलेलं आहे. बाबासाहेबांनी त्यांना जे काही म्हणायचं होतं ते संविधानामधून आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यामुळं संविधानामधून हे संपूर्ण स्पष्ट झालं असल्यामुळं प्रत्येक माणसाला बाबासाहेब आंबेडकरांचे विचार किती मनामध्ये दुराग्रह असला तरी अंगीकारलेच पाहिजेत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे कोणालाही त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करता येणार नाही. कारण या देशात संविधान मानणं हे प्रत्येकाला जरुरी आहे. किंवा न मानणं हा कायदेशीर गुन्हा होऊ शकतो, राष्ट्रद्रोह होऊ शकतो. पण सर, म्हणजे ज्या अनुषंगाने म्हणजे लोकसभेमध्ये एक संविधान हा राजकीय अजेंडा बनला. म्हणजे एका बाजूला संविधान उद्ध्वस्त करणारे आणि एका बाजूला संविधान रक्षण करणारे अशी एक राजकीय प्रचाराची धुरा उडाली.
पण सर्वात आधी म्हणजे सर्वात जास्त म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून जी काही सत्ता यापूर्वी बनली तर त्यावर सर्वोच्च न्यायालयाचंही एक टिपण आलेलं आहे की ही सत्ता असंवैधानिक आहे असं अनेक जणांनी म्हटलेलं होतं. तर याचा अर्थ संविधान सध्याच्या महायुतीच्या सत्ता काळामध्ये हे धोक्यात आहे असं आंबेडकरवाद्यांना वाटतं खास करून. तर असं ज्यांना वाटतं तर त्यांचं तुम्ही सांत्वन नेमकं कसं करा? आंबेडकरवाद्यांना वाटतं असं नाही. कसं असतं की प्रत्येक जणाला असं वाटत असतं. आता काँग्रेसने या संविधानाचं सुरुवातीपासून 100च्या वरती काँग्रेसच्या काळामध्ये संविधानामध्ये बदल करण्यात आले. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या चेंजेस करण्यात आल्या आणि त्यावेळेला कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. आणि बाबासाहेबांचं संविधान एवढं मजबूत आहे की हे संविधान बदलणे कोणाला शक्य नाही. ते फक्त आंबेडकरवाद्यांची जागीर नाही आहे. हे संविधान अख्ख्या देशातल्या लोकांचं आहे. आज आपण पाहिलं असेल की जेव्हा मुस्लिम मंडळी मध्यंच्या काळामध्ये म्हणजे कोविडच्या आधी जेव्हा UAPAचा प्रश्न आला तेव्हा ते रस्त्यावरती जेव्हा पडले तेव्हा त्यांनी महात्मा गांधीचा फोटो नव्हता घेतला, तर संविधान आणि बाबासाहेबांचे फोटो हातात घेऊन रस्त्यावर आले. त्यामुळे संविधान याच्याबद्दल प्रत्येकाला मनामध्ये पूर्णपणे संविधानाबद्दल आज आस्था आहे. आणि ते फक्त एकट्या आंबेडकरी समाजाला असं नाही की पूर्ण सर्वच आज देशामधला बहुजन आहे तो सुद्धा संविधान आहे म्हणून आपण जगतो अशा पद्धतीची त्याची पूर्ण भावना झालेली आहे. आणि त्यामुळं हे आज काहीतरी जेव्हा स्वतः ही मंडळी हिंदुत्ववाद्यांशी किंवा उद्धव ठाकरेंशी जेव्हा युती करतात तेव्हा ते काही म्हणत नाही. किंवा असंही म्हटलं गेलेलं आहे की BJPने काय ते ही मनुस्मृती जाळली आणि संविधानाच्या हुकूम आम्ही चालणार असतील तर आम्ही त्यांच्याशी सुद्धा युती करू अशा पद्धतीने वंचितच्या वल्गना आहेत. आणि आत्ता काही दिवसापूर्वी सुद्धा असं बोललं होतं की भाजपा सोडून कोणाशी युती करायला कार्यकर्त्यांना मुभा आहे स्थानिक पातळीवर, असं सर्व बोलत असताना आज आम्ही जी भूमिका घेतली की कार्यकर्ता जगला पाहिजे आंबेडकर चळवळीतला आणि तो टिकला पाहिजे तर आंबेडकर चळवळ टिकेल. आणि ह्या दृष्टिकोनातून आम्ही आज कार्यकर्त्यांसाठी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या इलेक्शन्स आहेत, मग पंचायत समिती असेल, ZP असेल, नगरपालिका असतील किंवा महानगरपालिका असतील, त्याच्यामध्ये आंबेडकरी कार्यकर्त्याला कुठेतरी वाव मिळावा, तो कुठेतरी सत्तेत जावा, यासाठी ही जी काही आम्ही आजचा निर्णय घेतला आहे. तर त्या बिचारा कार्यकर्त्याला आज 30-40 वर्ष जो प्रामाणिक कार्यकर्ता आंबेडकर चळवळीतला रस्त्यावर आहे त्याला कसल्याही प्रकारचं म्हणजे पाठबळ नाही आहे, त्याला ती अन्याय अत्याचार होत आहेत. तो आज खरं म्हणजे लिटरली त्याची अत्यंत आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आणि अशा वेळेला ह्या कार्यकर्त्याला जगवण्याचा विचार जर मी केला तर याच्यामध्ये कोणालाही दुःख वाटण्याचं कारण नाही. तर खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांसाठी मी केलेलं आहे. कारण आता कुठचंही लोकसभा आणि विधानसभेचं इलेक्शन नाही, त्यामुळे मला काही इलेक्शन लढवायचं नाही. जे आत्तापर्यंतचा माझा इतिहास आहे की जे मी केलं ते लोकांसाठी केलं. हिंदू मिलचं आंदोलन आपल्याला माहिती आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक होते 12.5 एकर. त्याच्यामध्ये मला करोडोच्या ऑफर्स आल्या होत्या की 4 एकर घ्या आणि बाबासाहेब तिथे स्मारक बांधू आणि इतर आपण हे करू. तेव्हा आनंदराज आंबेडकर विकला गेला नाही. तर हे जे काही आणि लोकांना सुद्धा माहीत आहे की आज मी आमच्या बौद्धजन पंचायत समितीमध्ये लोकांच्या पैशाने 7 माळ्याचं पूर्ण एअर कंडिशन बाबासाहेब आंबेडकर स्मारक बनवतो आहे. पीपल एज्युकेशन सोसायटी जी लयाला चालली होती, आज मी तिला ताबा घेतल्यामुळं त्या संस्थेमध्ये उत्कर्ष होतो आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेला ऐका ना असं कोणी बोललं त्याच्यामुळे फरक पडत नाही. आज मी तुम्हाला सांगतो, आज मला अनेक गटातटातून आणि वंचितमधून सुद्धा अनेक लोकांचे फोन येत आहेत की आम्ही तुमच्याबरोबर येतोय. मी त्या सर्वांना सांगितलं कार्यकर्ता म्हणून तुम्ही येणार असाल तर तुम्हा सर्वांचं माझ्या रिपब्लिक सिनेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पण सर ही पहिल्यांदा म्हणजे थेअरी जी म्हणजे सिद्धांत म्हणून आंबेडकर वादी पक्षामध्ये की सत्तेशिवाय कार्यकर्ते टिकत नाही
ही जी बाब किंवा ही खंत जी तुम्ही व्यक्त करतात, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून आंबेडकरी चळवळीचा एक इतिहास राहिलेला आहे की ती आंदोलनातूनच अधिक जगलेली आहे किंवा मोठी झालेली आहे. असं असताना हे असं कोण म्हणतं बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा स्वतः सत्तेमध्ये गेलेले आहेत. त्याने व्हाईसरायच्या सत्तेमध्ये गेलेले आहेत, त्यानंतर घटना समितीमध्ये गेलेत, त्याने कायदे मंत्री झाला आहेत. पण ते त्यांच्या अटीवर त्यांच्या अटीवर ही पण आमच्या अटीवरूनच आम्ही केली आहे. काय त्यांनी बोलवलं आणि आम्हाला काहीतरी दिलं म्हणून आम्ही नाही. हा मूर्खपणा आहे. लोकांनी समजून घेतलं पाहिजे. हे काही लोक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यातून लोकांनी आपल्या हिताचं काय आहे हे बघायला पाहिजे. आजपर्यंत आंबेडकरी समाजाचे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नावरती कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही मिळत आहे आपल्याला, कारण आपला कोणी माणूस सत्तेच्या परिघामध्ये नाही आहे. फक्त रस्त्यावरती आंदोलन करून प्रश्न सुटत नाहीत. आंदोलन करायची असेल तर ती आमच्यासारखी करावी, हिंदू मिलसारखी जी म्हणजे प्रश्न सोडू शकतात. नुसतं आंदोलन केलं, मी आंदोलन केलं, त्याच्याने प्रश्न सुटला का हा महत्त्वाचा आहे. काय आपण प्रश्न सोडवले मला सांगा. कोणी यांनी समाजाचे हे प्रश्न सोडवले असं कोणी दाखवावं मला. तर सर म्हणजे आंबेडकरी चळवळ किंवा राजकीय पक्ष म्हणजे भांडवलशाही. आणि एक दुसरं पण माझं असं म्हणणं आहे की आजची परिस्थिती आहे, आजच्या परिस्थितीमध्ये एवढे काँग्रेस किंवा BJP एवढे बलाढ्य पक्ष असताना सुद्धा ते युती करतात. युतीशिवाय आज कुठचाच पक्ष कुठच्याच याच्यावर सत्तेवर येत नाही. ही परिस्थिती असताना आपण आपला हे का चालू ठेवायचा, आपला मूर्खपणा का चालू ठेवायचा, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि शेवटी लोकांना काय हवं हे लोक हे म्हणतात की राजकीय पक्ष हा युती आघाडी करू शकतो. हे लोकांचंही हे म्हणणं आहे. लोकांचा आक्षेप इथंच आहे की लोकांचा आक्षेप आहे. चर्चेतून मी म्हणतो माझ्याकडे आज कमीत कमी 1000 फोन आले असतील. नाही आज ऐका ना, लोकांनी म्हणजे इतर गटाच्या लोकांनी, आमचे तर जाऊ दे, आमचे तर पूर्ण पाठिंबा घेऊन आम्ही महाराष्ट्र कार्यकारिणीमध्ये चर्चा करून वगैरे निर्णय घेतलेला आहे. आमच्या पक्षातून निर्णय झाला, परंतु इतर गटातटाच्या लोकांनी सुद्धा स्वागत केलेलं आहे. एवढंच काय, भीम आर्मीच्या लोकांनी सुद्धा केलं आहे, बसपावाल्यांनी केलं आहे. वंचित तर आहेत, पण हे इतर पण पक्ष, UPचे पक्षवाल्यांनी पण इथं मला स्वागत केलेलं आहे की हा चांगला निर्णय घेतला आहे. कारण लोक शेवटी चळवळ कार्यकर्त्यावर टिकते. तसं युती करण्यापूर्वी म्हणजे मगाशी आपण जो विषय काढला की मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात, तर या निवडणुकांच्या संदर्भात म्हणजे जागा वाटप वगैरे या संदर्भात सगळ्या चर्चा करून ही युती झालेली आहे की ही चर्चा झालेली आहे. आम्ही 10% या संपूर्ण याचं त्यांना मिळणाऱ्या वाट्यामधलं 10% वाटा देण्यात यावा आमच्या कार्यकर्त्यांना असं स्पष्ट सांगितलेलं आहे. पण आंबेडकराईट पक्षांचं खरं म्हणजे युती आघाडी जरी झाली कुठल्याही पक्षाबरोबर, त्या पक्षाबरोबर युती आघाडी झाल्यानंतर आंबेडकरी जी मतं आहेत ती त्या पक्षाकडे जातात, परंतु त्या पक्षाची मूळ मतं ही आंबेडकरी उमेदवारांना किंवा आंबेडकरी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मिळत नाही. हा आतापर्यंतचा एक वाद आहे किंवा संशय आहे. तर या संदर्भात नेमकं तुम्हाला विश्वास कसा आहे? त्यासाठीच आम्ही 3 महिने आधीही केलेलं आहे. काय होतं, आयत्या वेळेला जेव्हा इलेक्शन जाहीर होतं आणि युत्या आणि आघाड्या होतात, तेव्हा कार्यकर्त्यांची दुसऱ्या ज्या युतीबरोबर केलेल्या कार्यकर्त्याशी मनोमिलन होत नाही, त्यांचं वैचारिक देवाणघेवाण होत नाही, त्यांची ओळख पाळख सहज नसते. अशा वेळी तुम्ही अचानक त्यांना जाऊन सांगता की तुम्ही ह्याला मतं टाका, मी तुम्हाला मतं टाकतो, ते शक्य नसतं. आणि म्हणूनच आज जवळ 3 महिने या इलेक्शनला आहेत आणि त्याच्या आधी या कार्यकर्त्यांची, त्या पक्षाच्या असणाऱ्या स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांची चर्चा व्हावी, एकमेकांना विश्वासात घ्यावं. आणि मला आज आनंद वाटतो की आज सोलापूरला एकनाथ शिंदेचे नगरसेवकांनी फोन केला की रिप्लेस येणार आणि आम्ही इथे जल्लोष करत आहोत, फटाके फोडत आहोत सोलापूरमध्ये शहरामध्ये. आणि तिकडच्या अनेक वंचितवाल्यांचे मला फोन आले की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तर हे अत्यंत जोरात चाललेलं आहे. लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या इच्छा आकांक्षा लक्षात घेऊन केलेली ही युती आहे. या युतीतून रिपब्लिकन सेना ही मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेच्या कक्षेत येईल किंवा रिपब्लिकन सेनेची ताकद वाढेल याचा आपल्याला विश्वास आहे का? मला विश्वास आहे. बघा, लोक
तुमची ताकद असल्याचे कोण तुम्हाला जवळ करत नाही. आज रिप्लेस यांनी ताकद आहे म्हणून त्यांनी जवळ केलेलं आहे. आत्ताच आम्ही एक मोर्चा काढला होता, प्रचंड पोलिसांनी अडकवण्याचा प्रयत्न केला तरी प्रचंड महामोर्चा झाला. तर त्यामुळं लोक जिथे तुम्ही चमत्कार करतात तिथेच नमस्कार करतात आणि इतर हे मोठे मोठे पक्ष तरी तुमच्या ताकदीशिवाय तुम्हाला जवळ करत नाहीत. हा अनुभव आहे. एक म्हणजे एक असा एक प्रश्न विचारला जातो म्हणजे सोशल मीडियावर की रिपब्लिकन सेनेकडे एक विचार आहे परंतु एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे विचार नाही, परंतु एक ताकद आहे. तर या एका पक्षाकडे विचार आहे, एकाकडे विचार नाही, तर हा समन्वय नेमका कसा? ऐका, प्रत्येक माणसाकडे विचार असतो. पहिल्यांदा इव्हन माझं तर म्हणणं आहे प्राण्यामध्ये पण विचार असतो की सर्वायवल ह्या अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. सर्वायवल ऑफ फिटेस्ट. आणि आपण पाहिलं जो त्या परिस्थिती जुळून घेत नाही ते मग जगामधले असणारे प्राणी असतील, इतर असतील, हे नष्ट झालेले आहेत. त्यामुळं जो विचार आपण पाहिलं हिंदू धर्मामध्ये पूर्वी का सती प्रथा होत्या, केशव बदललं ना, बरंच बदललं. म्हणजे जो बदलतो तो टिकतो, जो बदलत नाही तसाच रिजिड राहतो तो संपतो. हा अनुभव आहे. आणि त्यामुळं सर्वच जण म्हणजे आपण असं यांना विचार नाही तर विचाराशिवाय कुठचा माणूस जगू शकत नाही असं म्हणणं आहे. तर हे असं म्हणणं योग्य नाही. विचार योग्य किंवा अयोग्य असू शकतो परंतु विचार असतो. बिलकुल सर. म्हणजे खास करून मुंबई जे आहे म्हणजे मुंबई महानगरपालिका फक्त मुंबईसाठी नाही केलं आम्ही. हा, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रासाठी केलं, परंतु खास करून मुंबईचा जर आपण विचार केला की मुंबईतल्या जागेचा जो प्रश्न आहे जो इथल्या भांडवलदारांना मोठ्या प्रमाणात दिला जातोय आणि त्या सगळ्याला महायुतीतल्या घटक पक्षांचं समर्थनही आहे. दुसऱ्या बाजूला महायुतीतले एक म्हणजे अजित दादा पवार यांची राष्ट्रवादी जर सोडली तर दोन पक्ष हिंदुत्ववादी आहेत. तर या समजा युतीमध्ये जर तुम्ही महानगरपालिकेत सहभाग घेतला तर हेही पक्ष युतीमध्ये असतील. अशा वेळी तुमचं आज तुम्ही असं सांगू शकत नाही कोण कोणाबरोबर असेल. आज म्हणजे कालपासून आमची युती झाल्यापासून 3दा फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली. तर त्यामुळं आज कोण कोणाचा मित्र आणि कोण शत्रू आहे हे सांगणं हे त्या म्हणजे जर आपण वरचे मानत नाही पण वरच्याला पण शक्य नाही अशी परिस्थिती आहे. तर त्यामुळे हा कसं राजकारण हे हवेवर चालतं आणि हवा सतत बदलत असते. पाहतो कधी एकदम वादळ येतं, कधी एकदम हवा बंद होते, असं पद्धत असं. त्यामुळे असं तुम्ही जाहीर असं बोलू शकत नाही की उद्या हेच होईल, ही तिघजण एकत्र लढतील किंवा अजून त्याच्यामध्ये दोघंजण लढतील, अजून चौथा येईल, पाचवा येईल. आजच्या घडीला तुम्ही काहीच सांगू शकत नाही. पण सर ही युती झाल्यानंतर सर्वात पहिला मतभेद आंबेडकर कुटुंबातल्या दोन राजकीय पक्षांमध्येच निर्माण झाला. यावर आपण काय मतभेद वगैरे काय नाही का. माझं मत आहे की कार्यकर्ता जगला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून मी हे केलेलं आहे का आंबेडकरी चळवळ मला टिकवायची आहे आणि ती पुढे न्यायची आहे. आज कार्यकर्ता उद्विग्न अवस्थेत आहे. तो म्हणतो नेत्यांना बरंच काही मिळालं, माझं काय, मला कधी काही मिळणार आहे की नाही या सर्व गोष्टीमध्ये. आणि त्यासाठी मी आज प्रयत्न करतो म्हणून तो फार आशावादी आहे की त्याला वाटतं की आत्ता कोणीतरी आमचा विचार करायला निघालेला आहे. त्यामुळं ते अत्यंत आनंदित आहेत. अनेक ठिकाणी आनंदोत्सव म्हणजे हे केलेले आहेत. चिपळूण असेल, सोलापूर असेल, अनेक ठिकाणी जालना, बिलण्यात, औरंगाबादला फटाके वाजून लोकांनी स्वागत केलेलं आहे. कारण का तर त्यांना असं वाटतं की आज आपलं, नाहीतर लोक अत्यंत निराश होती, कार्यकर्ते अत्यंत निराश होते की आपल्याला हे पण 5 वर्ष असंच खडी फोडत बसावं लागणार आहे. पण आज कार्यकर्त्याला आशा, बघा प्रत्येक माणूस आशेवर जातो. आज मी त्यांना आशा दिलेली आहे की या आयुष्यामध्ये तुम्ही जर काही केलं, अत्यंत प्रयत्न केले तर तुम्हाला एक आशा आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं त्यामुळेच आज आंबेडकरी समाज प्रचंड मोठ्या संख्येने माझ्याकडे येत आहे. कार्यकर्तासुद्धा माझ्या अत्यंत मोठ्या संख्येने येत आहे. कोणी काही बोलू, लोकांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद देऊन बघितला परंतु काही झालेलं नाही. आता शेवटी
युती करून कार्यकर्ता काहीतरी मिळेल ही आशा त्यांच्या मनामध्ये जागलेली आहे. आणि मला वाटतं तो माझा प्रयत्न इतिहास ठरवेल योग्य आहे की अयोग्य होता. बिलकुल. 1998ला जी युती रिपब्लिकन पक्षांची चारही गटांची जी युती झाली काँग्रेसबरोबर आणि यश मिळालं, एक राजकीय यश. आता तेव्हा मला सांगा काँग्रेसवाले काय नाही, मला तेच विचार बाबासाहेबांनी सांगितलं होतं काँग्रेस जळत करलंय. तेव्हा तुम्ही युती करताना पण माझा प्रश्न हा आहे, तेव्हा ऐका ना, बाबासाहेबांचा आम्ही अनादर करतो आणि इथे बाबासाहेबांच्या संविधानाचा अनादर होतो. बाबासाहेबांच्या शब्दाचा जेव्हा आपण अनादर करतो तेव्हा आपल्याला तेवढं वाईट वाटत नाही तेवढं आपण बाबासाहेब संविधानाची आता एक खरं खोटं हे काळ ठरवेल संविधान. मतलब नाही, माझा एवढंच म्हणणं आहे की त्यावेळेस जी राजकीय यश मिळालं त्यानंतर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनलाही मिळालं, नंतर रिपब्लिकनला काही काळ आणि 98चं हे शेवटचं यश. महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, अन्य काही राज्य असतील, तमिळनाडू असेल, तर या राज्यांमध्ये आंबेडकराईट पक्षांना थोडं का असेना पण राजकीय यश येतं सत्तेच्या जवळपास जाण्याचं. महाराष्ट्रामध्ये आंबेडकराईट शक्ती मोठी आहे, जनता ही एकमुखी आहे. असं असतानाही आंबेडकरवादी राजकीय पक्षांना सत्तेच्या परिघात काय येता येत नाही, म्हणजे याचं मुख्य कारण काय? मुख्य कारण म्हणजे तुम्ही जे म्हणालात की फार मोठा आंबेडकरी समूह आहे, फार मोठा समूह नाही. SC मध्ये 13 ते 15% शेड्यूल कास्ट आहेत, बरोबर. त्याच्यामधले जे बाबासाहेबांना मानणारे 10% असतील, त्याच्यामध्ये 10 तुकडे आहेत. त्यामुळं हे यश मिळत नाही. ज्या दिवशी हा समाज असं ठरवेल की आमचा एक नेता आणि ते 10%चा वापर योग्य पद्धतीने करतील तेव्हा त्यांना यश मिळेल. आज माझा प्रयत्न हाच आहे की कार्यकर्ता मजबूत करणं आणि कार्यकर्ता मजबूत करून एकदा कार्यकर्ता मजबूत झाला की मग खालतून पक्ष बांधत आणणं, अशा पद्धतीचा माझा प्रयत्न आहे. आणि तो मला वाटतं हा माझा प्रयत्न पुढील काळ ठरवेल यशस्वी होईल की नाही. पण सर म्हणजे हा काही अजेंडा आहे म्हणजे आराखडा आहे का की कार्यकर्त्यांना या महायुतीतून किंवा या युतीतून मजबूत करण्याचा एक अजेंडा किंवा आराखडा नेमका कसा आहे? हाच माझा प्रयत्न आहे की कार्यकर्ता मजबूत झाला तर पक्ष म्हणजे ग्रामीण भागातून कार्यकर्ता मजबूत होत आला की पक्ष मजबूत होईल. पक्ष मजबूत झाला की आपोआपच त्या पक्षाच्या जीवावरती आपल्या सत्तेवरती दावा ठोकता येईल. तोपर्यंत फक्त आपण डायरेक्ट उभं राहायचं आणि इलेक्शन लढवायचं तसं होणार नाही, त्यामुळं आपण जिंकू शकणार नाही. त्यामुळे अत्यंत पद्धतशीर पद्धतीने कार्यकर्ता सक्षम करणं, आंबेडकर चळवळीचा विचार तो सक्षम आहे, पण राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या त्याला सक्षम करून त्याला या चळवळीमध्ये एक उभारणी देऊन मग पक्षाची उभारणी अत्यंत ताकदीनं करायची, हा माझा बेस आहे. आणि तो विचार घेऊन मी चाललेलो आहे. सध्या म्हणजे जनसुरक्षा संदर्भात जो कायदा तयार झाला, म्हणजे या कायद्याला समर्थन सत्तेचं आहे, म्हणजे त्याच्यात एकनाथ शिंदे नाही विरोधकांचं पण आहे, विरोधकांचंही आहे, म्हणजे तो आहे. पण तुमचं स्वतःचं आकलन जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भात नेमकं काय आहे? बघा आता हा विषय वेगळा, तो नाही म्हणजे तो रिलेटेड आहे, म्हणजे याच्याशी आणि काय संबंध आहे खरं म्हणजे याच्याशी काय, जिथे अख्ख्या महाराष्ट्रातल्या सर्वच ज्यांना आपण विरोधक म्हणतो, तुमच्या हिशोबानं कदाचित बाबासाहेब हितचिंतक असणारे विरोधक आता खरं म्हणजे ते विरोधक बाबासाहेब हितचिंतक आहेत का, हा महत्वाचा प्रश्न आहे. ते तर ज्याने बाबासाहेबांच्या काळामध्ये ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना सतत पाहण्यात पाहिलं त्यांच्याबद्दल युती करताना आपल्याला वाईट वाटत नाही. आणि आज खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं नाव अत्यंत मोठ्या पद्धतीत चाललेलं आहे 21व्या शतकामध्ये. आणि त्यामुळे बाबासाहेबांचा विचार एक कुठचाच पक्ष आज दाबू शकत नाही, बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही, अशी परिस्थिती आज जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं बोलबाला आहे. त्यामुळं हे जे काही चाललेलं आहे की जनतेला मूर्ख बनवण्याचं, जनतेला भावनिक बनवण्याचं, ते आता सोडून प्रॅक्टिकल खऱ्या अर्थानं कामकाज केलं पाहिजे. आणि त्याच्यावरती सर्वांनी अत्यंत प्रामाणिकपणे ह्या संपूर्ण जी काय आव्हान असतील त्याला तोंड देण्यासाठी विचारपूर्वक एकत्र आलं पाहिजे, विचारवंतांनी एकत्र आलं पाहिजे.
कोणी काय म्हणतो, कोण काय करतो, कोणाला काय वाटतं याच्यापेक्षा आणि भावनेचा हात घालून चर्चा करण्यापेक्षा आज प्रॅक्टिकली आपण कुठे आहोत, आपल्याला कुठे जायचं आहे आणि त्याला कुठचा मार्ग आपल्याला तिथे घेऊन जाऊ शकतो, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत अशा गोष्टी करण्यात काही अर्थ नाही. कारण आपण पाहिलं की अनेक वर्ष आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे वोटिंग दिलं, त्यांना वोटिंग दिलं, प्रचंड साथ दिली, आर्थिक मदत केली, तरीसुद्धा कसल्याही प्रकारचं यश मिळालं नाही. शेवटी त्याच्यातून येणारं जे एक नैराश्य आहे कार्यकर्त्यांमध्ये, चळवळीमध्ये, ते कुठेतरी घालवण्याचा प्रयत्न रिपब्लिक वतीने आम्ही करत आहोत आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्राचं एकूण या आगामी ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये 10% तुम्हाला एक हिस्सा किंवा युतीमध्ये मिळेल. म्हणजे हा निवडणूक लढण्यासाठी मिळेल कदाचित, म्हणजे जागा ज्या असतील, परंतु त्या यशस्वी करणं यासाठी बघा, यशस्वी करण्यासाठी उद्या कदाचित वारं फिरलं तर नरेंद्र मोदी सुद्धा पडू शकतात. ऐका ना, इथं कोणी राजकारणामध्ये असं कमरपट्टा घेऊन आमरपट्टा आणि कमरपट्टा घेऊन आलेला नाही की जिंकू शकतो. तर त्यामुळे हे बोलणंच विचित्र आहे की कोणी काय, म्हणजे किती जागा निवडून येते, काय येतील. हे कसं आहे, त्या तिथे असणारा जो उमेदवार असेल त्याच्या पण गुणवत्तेवर असेल, त्याचं कार्य काही नसेल आणि मी म्हणेन की नाही हा उभा राहायला पाहिजे आणि त्याचे जर क्वालिफिकेशन नसेल तर तो जिंकेल कसं. कारण शेवटी आता या देशामध्ये इलेक्शन एक वेगळा, म्हणजे माझ्या दृष्टीने तर जुगारच झालेला आहे. वेगळ्या पद्धतीचं आज आपण पाहतो की 6 नंतर सर्वात जास्त वोटिंग होतं. याचं पण अनेक कारणं आहेत, ते मी इथे लाईव्ह बोलण्याची गरज नाही, तुम्ही पत्रकार आहात. तर त्या अनेक गोष्टींमध्ये जो यशस्वी होतो, मग जो जीता वही सिकंदर, मग कसं युद्धामध्ये काय टेक्निक वापरलं हे कोणी बघत नाही, जिंकला युद्ध हे मग तसं आत्ताचं इलेक्शन आलेलं आहे. त्यामुळं तुम्ही आणि मी कोण जिंकेल, किती जिंकेल हे आजच सांगू शकतो. कार्यकर्त्यांच्या म्हणजे कार्यकर्त्यांचा जो काही प्रश्न आहे त्यासाठी ही सत्तेकडे जाणारी युती आहे. हा प्रयोग देखील आहे की येणारा काळ हे याचं उत्तर पण देईल. पण तुम्हाला स्वतःला कार्यकर्ता सक्षम झाला, काय चमत्कार घडतो हे आपण पाहूच. पण तुम्ही स्वतः याविषयी समाधानी आहात का सध्याच्या या क्षणाला? मला दुसरा कुठचा ऑप्शन आंबेडकर चळवळीमध्ये दिसत नाही आणि त्यामुळेच हा ऑप्शन मी स्वीकारलेला आहे की आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आता सक्षम करणं. आणि त्याच्यातून कारण इतरांनी पण जे काही केलं आहे त्याच्यामध्ये आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला असं मी समजत नाही. कारण कुठेही आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्याला आमदारकी खासदारकीची तिकीटे मिळाली नाही, हे तुम्ही पण मान्य कराल, मी पण मान्य करतो. त्यामुळे त्याचा काही या सर्व याचा काही त्यांना उपयोग झाला असं मला वाटत नाही. त्यामुळं हे जे काही चाललेलं आहे हे काही भ्रामक, म्हणजे मी तर म्हणेन की अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न केला जातो, तो कुठे बंद झाला पाहिजे. शेवटी म्हणजे कार्यकर्त्यांना आणि जे तुमचा या सगळ्या राजकीय अंगाचा म्हणजे समर्थनाने विरोधाने किंवा जो काही विचार करताय ते आंबेडकरवादी म्हणून तुम्हालाही मानतात, तेही आंबेडकरवादी आहेत. पण हा जो एक परिवारामधला म्हणजे एकूण समाज परिवारामधला जो विषय आता निर्माण झालाय याबद्दल तुम्ही काय संदेश द्या? मला असं वाटतं की आता तिथे अनेक लोक आहेत, रामदास गेला, कवाडे गेला, तेव्हा कधी यांनी एवढं हे केलं नाही, पण मी गेल्यावर एवढं हे होत आहे. म्हणजे माझ्या मागे एवढं वलय होतं की काय, मला तर तसं म्हणजे की त्यांचा पक्ष डुबेल की काय अशी त्यांना भीती वाटायला लागली की काय, हा मला प्रश्न पडलेला आहे. खरं म्हणजे कारण तेवढे केलेले आहेत. त्यांचा प्रश्न असा आहे की बघा, बसपा हे उत्तर प्रदेशमध्ये भाजपबरोबर सत्तेत गेले, रामविलास पासवान गेले, आठवले गेले, कवाडे गेले, परंतु हे पक्ष म्हणून गेले. आता तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे बाबासाहेबांचे नातू म्हणून पाहतात, म्हणून नाही पक्ष म्हणून पाहतात. कारण मी पक्ष म्हणून अनेक कामं केलेली आहेत रिपब्लिक सेनेने. हो, अगदी अगदी. त्यामुळे मला आश्चर्य वाटतं की या बाबतीत एवढं लोकांना भावनिक करण्याची गरज नाही. अतिशय आपल्या भूमिका अगदी रोखठोक परखड
पक्षाच्या संदर्भामध्ये युती जी झाली शिवसेना आणि रिपब्लिकन सेना, कार्यकर्त्यांमध्ये जे नैराश्य येतं, दीर्घकाळ चळवळ रस्त्यावरचा लढा करणारे आंबेडकरी कार्यकर्ते सत्तेपासून सतत वंचित राहिलेले आहेत. आणि ती उपासमार पण होते. आणि ही केवळ वंचित राहणंच नाही तर कार्यकर्त्याची उपासमारही होते. उपासमार होऊन कार्यकर्ता हा पक्ष सांभाळत असतो, आपलं काम करत असतो, परंतु तो नेहमीच या सगळ्या प्रक्रियेपासून वंचित राहतो. आणि ही दशा जी आहे ती कुठेतरी मिटवावी या उद्देशाने ही युती घडवलेली आहे. आणि आगामी काळ याचं उत्तर देईल. त्या बाबतीत मी सध्या तरी यावर कार्यकर्त्यांच्या सत्तेच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करावी यावरच ज्यांनी आपला ठाम निर्धार व्यक्त केला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू माननीय आनंदराज आंबेडकर सर. आपण वेळ दिला त्याबद्दल जय भीम. जय भीम.